वरती IMP आहे, ग्लायकोलिसिस आहे आणि TCA सायकल. कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम मध्ये महत्त्वाचं काय तर ग्लायकोलिसिस आणि TCA सायकल. या व्यतिरिक्त HMP शंट असेल किंवा तुमचं ग्लायकोजेनोलायसिस आहे, ग्लायकोजेनेसिस आहेत, हे पण इम्पॉर्टंट आहे. कोरिस सायकल आहे, ते पण आहे. ओके, तर बायोकेमिस्ट्रीच्या बुकमधून किंवा गुगल करून किंवा वेबसाईटवरून तुम्ही या बाकी जे आहेत ते तुम्ही स्टडी करून घ्या. काय तर ग्लायकोजेनोलायसिसची रिॲक्शन, ग्लायकोजेनेसिस काय असेल ती सायकल आणि कोरिस सायकल. कोरिस सायकल आपल्या बुकमध्ये पण आहे. आपलं जे बुक आहे त्याच्यामध्ये मी कोरिस सायकल डिटेलमध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही बुकमधून करू शकता. इथे डिस्कस करताना ग्लायकोजेनोलायसिस, ग्लायकोजेनेसिस यांचं मी फक्त डेफिनेशन डिस्कस करणार आहे. सायकल्स तुम्ही स्टडी करा. इम्पॉर्टंट काय आहे ते इम्पॉर्टंट ग्लायकोलिसिसची सायकल आहे, TCA सायकल आहेत, त्या सायकल्स मी इथे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझममध्ये डिस्कस करणार आहे. ओके, तर इथे ग्लायकोलिसिस म्हणजेच काय एम्बेडन मेरॉफ पाथवे म्हणजेच काय EM पाथवे म्हणजेच EMP. ओके, तो EMP ग्लायकोलिसिस और एम्बेडन मेरॉफ पाथवे म्हणजेच EM पाथवे म्हणजेच EMP. ओके, सो नाउ डेफिनेशन ऑफ ग्लायकोलिसिस. ग्लायको म्हणजे ग्लुकोज, लायसिस म्हणजे ब्रेकडाउन ऑफ द ग्लुकोज. ओके, तर ग्लायकोलिसिस काय बघा, इट इज डिफाइंड ॲज द ब्रेकडाउन ऑफ ग्लुकोज अँड ग्लायकोजन. ग्लुकोज अँड ग्लायकोजन म्हणजे ग्लायकोजन ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होईल आणि ग्लुकोज पुढे पायरुवेटमध्ये कन्वर्ट होईल. सो इट इज डिफाइंड ॲज द ब्रेकडाउन ऑफ ग्लुकोज अँड ग्लायकोजन टू पायरुवेट अँड लॅक्टेट. ओके, breakdown of glucose and glycogen to pyruvate and lactate under aerobic and anaerobic conditions. Aerobic and anaerobic conditions respectively. Okay, with the production of ATP. म्हणजे बघा, जर एरोबिक कंडिशन असेल तर एरोबिक कंडिशन मध्ये ग्लुकोज अँड पायरोजन हे पायरुवेट मध्ये कन्वर्ट होतात. ओके, आणि हा पायरुवेट पुढे TCA सायकल मध्ये जातो. आणि अनएरोबिक कंडिशन असेल तर अनएरोबिक कंडिशन मध्ये हा जो पायरुवेट आहे हा लॅक्टेट मध्ये कन्वर्ट होतो, लॅक्टेट मध्ये, राईट. तर एरोबिक कंडिशन असेल तर ग्लुकोज पासून पायरुवेट तयार होतो, तो पायरुवेट पुढे TCA कडे निघून जातो. आणि जर अनएरोबिक कंडिशन असेल तर ग्लुकोज आणि ग्लायकोजन हे पायरुवेट मध्ये आणि पायरुवेट पुढे लॅक्टेट मध्ये कन्वर्ट होतो. ओके, हे लक्षात घ्या. आणि या प्रोसेसमध्ये काय होतं तर प्रोडक्शन ऑफ ATP ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट एनर्जी मॉलिक्युल्स आहेत, एनर्जी मॉलिक्युल्स. तर हे एनर्जी मॉलिक्युल्स इथे तयार होतात. ओके, आपण जेव्हा पायरुवेट तयार होतो, पायरुवेट म्हणजे एरोबिक ग्लायकोलिसिस असेल, एरोबिक ऑक्सिडेशन, तर एरोबिक मध्ये इथे 8 ATP तयार होतात. किती 8 ATP नंबर लक्षात घ्या. ग्लायकोलिसिस मध्ये एरोबिक ऑक्सिडेशन असेल, एरोबिक मध्ये 8 ATPs तयार होतात, हे लक्षात घ्या. आणि अनएरोबिक असेल तर 2 ATP तयार होतात. किती 2 ATPs, 2 ATPs. अनएरोबिक असेल तर 2 आणि एरोबिक असेल तर 8 ATPs. ओके, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, याच्यावरती मेनी टाइम्स क्वेश्चन्स आहेत. सो त्यानंतर इट टेक्स प्लेस इन ऑल सेल्स ऑफ द बॉडी. इट टेक्स प्लेस इन ऑल सेल्स ऑफ द बॉडी. इट इज अ मेन पाथवे फॉर ग्लुकोज ऑक्सिडेशन. ओके, सो व्हॉट इज ग्लायकोलिसिस और एम्बेडन मेरॉफ पाथवे और EMP काय आहे? So it is defined as the breakdown of glucose and glycogen to pyruvate and lactate under aerobic and anaerobic conditions with the production of ATP. It takes place in all cells of the body. It is a main pathway of glucose oxidation. Okay. आता then the various steps of the pathway are. आता इथे हे जे काही स्टेप्स आहेत ह्या मी तुम्हाला सायकलच्या फॉर्ममध्ये पण देऊ शकतो, फ्लो चार्ट आहे, फ्लो चार्टच्या फॉर्ममध्ये पण देऊ शकतो, आणि इथे मी तुम्हाला स्टेटमेंट पण दिले, स्टेटमेंट वाईज डिस्क्रिप्शन पण मी देऊ शकतो. तर इथे ग्लायकोलिसिस एक्सप्लेन करताना मी इथे स्टेटमेंट वाईज जाणार आहे. मी इथे तुम्हाला तो फ्लो चार्ट नाही देणार, कारण MCQ सॉल्व्ह करायचे असतील तर MCQ साठी स्टेटमेंट खूप इझी असतात. ओके, जर तुम्ही फ्लो चार्ट बघितला तर त्याला प्रत्येकाची तेवढी अंडर कॅपॅसिटी नसते त्या फ्लो चार्टला बरोबर समजून घेण्याची. पण स्टेटमेंट असतील तर स्टेटमेंटमध्ये प्रत्येक कीवर्ड आणि की पॉईंट हा आपण कव्हर करतो. तर इथे ही ग्लायकोलिसिस सायकल मी फ्लो चार्ट प्रमाणे कव्हर न करता मी स्टेटमेंट वाईज कव्हर करणार, आणि तुम्हाला त्या स्टेटमेंटमधून प्रत्येक की पॉईंट, कीवर्ड, प्रत्येक स्टेटमेंटमध्ये ग्लायकोलिसिस रिलेटेड एक कीवर्ड असेल, एक किंवा एकापेक्षा जास्त कीवर्ड्स असतील, ते कीवर्ड्स तुम्हाला पाठ करायचे आहेत, लर्न करायचे आहेत, आणि प्रत्येक कीवर्डवरती MCQ असू शकतो. प्रत्येक स्टेटमेंट जो इथे आहे ग्लायकोलिसिस सायकलचा त्याच्यावरती 3 ते 4 MCQs तयार होऊ शकतात, 3 to 4 MCQs. ओके, लक्षात घ्या. तर इथे आपला पहिला स्टेटमेंट काय,
द व्हेरियस स्टेप्स ऑफ द पाथवे. तर इथे पहिली स्टेप काय, तर पहिली स्टेप इज फॉस्फोरिलेशन. फॉस्फोरिलेशन. आता फॉस्फोरिलेशनचा अर्थ काय होतो, तर फॉस्फोरिलेशनचा अर्थ होतो ऍडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप. लक्षात घ्या, जिथे कुठे फॉस्फोरिलेशन शब्द येईल त्याचा अर्थ काय होईल, तर कुठेतरी ऍडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप होतोय. ऍडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप म्हणजे PO4 ग्रुप. तर हा जो PO4 ग्रुप आहे फॉस्फेट ग्रुप हा अटॅच होतोय. अटॅचमेंट ऑफ फॉस्फेट ग्रुप इज फॉस्फोरिलेशन. ओके. आणि इथे फॉस्फोरिलेशन मध्ये जनरली जे एन्झाईम्स इन्व्हॉल्व असतात ते कायनेज एन्झाईम्स असतात. कोणते एन्झाईम, कायनेज एन्झाईम असतात. फॉस्फोरिलेशन मध्ये कोणते एन्झाईम्स इन्व्हॉल्व असतात, तर नॉर्मली कायनेज एन्झाईम इन्व्हॉल्व असतात. आणि इथे हे जे फॉस्फेट ग्रुपचं ट्रान्सफर होत आहे, फॉस्फेट ग्रुपचं ट्रान्सफर ते जनरली ATP कडून ADP कडे किंवा ADP कडून ATP कडे होत असतो. ADP ATP ओके, यांच्या थ्रू ते ट्रान्सफर होत असतं फॉस्फेट ग्रुपचं. आणि हा जो कायनेज एन्झाईम आहे, कायनेज एन्झाईमला जो कोफॅक्टर लागतं, कोफॅक्टर दॅट इज मॅग्नेशियम. इथे मॅग्नेशियम हा कोफॅक्टर आहे, मॅग्नेशियम. तर लक्षात घ्या, फॉस्फोरिलेशन म्हणजे काय, तर फॉस्फोरिलेशन म्हणजे ऍडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप. ओके. आणि फॉस्फेट ग्रुपचं ऍडिशन होत आहे, तर नॉर्मली तिथे कोणता एन्झाईम असतो, तर नॉर्मली तिथे कायनेज एन्झाईम असतं, कायनेज एन्झाईम. आणि इथे ATP आणि ADP हे जे एनर्जी मॉलिक्यूल असतात ते प्रेझेंट असतात. तरच इथे कोफॅक्टर कोणता लागतो, तर मॅग्नेशियम हा एक कोफॅक्टर असतो. तर जिथे कुठे फॉस्फोरिलेशन येईल तिथे कायनेज हा एन्झाईम येणार आहे, आणि तिथे मॅग्नेशियम येईल, तिथे ATP येईल, तिथे ADP येईल. हे लक्षात घ्या. ओके. तर चला बघूया स्टेप 1. तो ग्लायकोलिसिस सायकलमध्ये व्हॉट इज द स्टेप 1, तर ग्लायकोलिसिस सायकलमध्ये स्टेप 1 इज फॉस्फोरिलेशन. तर आता इथे कुणाचं फॉस्फोरिलेशन होईल, तर काय होतंय, ग्लायकोलिसिस सायकल कशाबद्दल आहे, तर ग्लुकोज बद्दल आहे. तर सुरुवात कुठून होईल, तर ग्लुकोज पासून होईल. मग फॉस्फोरिलेशन कुणाचं होईल, तर ग्लुकोजचं होईल. तर पहिली स्टेप काय असेल, तर फॉस्फोरिलेशन ऑफ व्हॉट, फॉस्फोरिलेशन ऑफ ग्लुकोज. आता ग्लुकोजचं फॉस्फोरिलेशन होत आहे म्हणजे फॉस्फेट ग्रुप हा ग्लुकोजला अटॅच होईल. फॉस्फोरिलेशन ऑफ ग्लुकोज म्हणजेच काय, तर फॉस्फेट ग्रुप जो आहे हा फॉस्फेट हा कुणाला अटॅच होईल, हा ग्लुकोजला अटॅच होईल. आता हा ग्लुकोजला अटॅच झाला तर काय तयार होईल, तर ग्लुकोज फॉस्फेट तयार होईल, ग्लुकोज फॉस्फेट. मग आता ग्लुकोजला कार्बन 1 2 3 4 5 6 कार्बन्स आहेत ग्लुकोजला. मग हा फॉस्फेट ग्रुप ग्लुकोजच्या कोणत्या कार्बनला अटॅच होईल, ते महत्वाचं आहे, राईट. तर बघूया आपण इथे, तो फॉस्फोरिलेशन ऑफ ग्लुकोज, तो ग्लुकोज 6 फॉस्फेट. तो कोणत्या नंबरच्या कार्बनला इथे फॉस्फेट ग्रुप अटॅच होतोय, 6 नंबरच्या कार्बनला. ओके, 6 नंबर, पहिल्याच बॉलवर 6, पहिल्याच बॉलवर 6. बरोबर. म्हणजे ग्लायकोलिसिस सायकलमध्ये ग्लुकोज हा पहिल्याच बॉलवर 6 मारतो, म्हणजे ग्लुकोज 6 फॉस्फेट इथे तयार होत आहे. ओके. तर ग्लुकोज 6 फॉस्फेट इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम कायनेज. कोणता कायनेज, हेक्झो. हेक्झो म्हणजे काय, 6 कार्बन, हेक्झो, राईट. हेक्झेन, हेक्झो, 6. तर हेक्झो कायनेज. ओके, हेक्झो कायनेज, ATP अँड मॅग्नेशियम. बरोबर आहे. आपण हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की जिथे कायनेज आलं तिथे ATP आणि मॅग्नेशियम येतच. ओके. तर याच्यामध्ये काय होतं की हा जो हेक्झोकायनेज एन्झाईम आहे, हा हेक्झोकायनेज एन्झाईम या ATP कडून, म्हणजे ATP काय, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट, म्हणजे 3 फॉस्फेट ग्रुप ATP कडे आहे, हा एनर्जी मॉलिक्यूल आहे. तर हा कायनेज काय करतो, कायनेज आणि मॅग्नेशियम, हा मॅग्नेशियम कोफॅक्टर जो आहे हा ATP सोबत कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. ATP सोबत कॉम्प्लेक्स फॉर्म केल्यानंतर मग हा जो कायनेज एन्झाईम आहे, हेक्झोकायनेज एन्झाईम, हा त्या फॉस्फेटला सेपरेट करतो ATP पासून, आणि तो फॉस्फेट ग्लुकोजला अटॅच करून देतो. म्हणजे इथे ग्लुकोज हा ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार होतो, आणि हा जो ATP आहे याचा एक फॉस्फेट निघून गेला, -1. -1 म्हणजे तो डाय झाला, डाय म्हणजे ADP तयार झाला. इथे ATP थ्रू ADP कन्व्हर्जन होत असतं. देन हाय लेवल ऑफ ग्लुकोज 6 फॉस्फेट इनहिबिट्स दी एन्झाईम हेक्झोकायनेज. ओके. तर फीडबॅक मेकॅनिझम म्हणजे ग्लुकोज 6 फॉस्फेट हा जेव्हा एक्सेस होऊन जातो तर हा काय करतो, तर हा हेक्झोकायनेज एन्झाईमला इनहिबिट करेल, आणि हेक्झोकायनेज एन्झाईम इनहिबिट झाला तर ही ग्लायकोलिसिसची स्टेप, हे जे प्रोसेस आहे, सायकल आहे, ती तिथे स्टॉप होईल. लक्षात घ्या. ओके. सो दिस इज अन इरिव्हर्सिबल स्टेप. इरिव्हर्सिबल आहे, इरिव्हर्सिबल. का बरं मी ते इरिव्हर्सिबल म्हटले, आपण जेव्हा फ्लोचार्ट स्टडी करतो, सायकल स्टडी करतो,
तर त्याच्यामध्ये आपण रिव्हर्सिबल कोणतं आणि इरिव्हर्सिबल कोणतं याच्याकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे. याच्यावरती मी इथे इरिव्हर्सिबल स्टेप असं स्टेटमेंट दिलेलं आहे, तर याच्यावरती क्वेश्चन येतो. म्हणजे ग्लायकोलिसिस सायकलमध्ये कोणती स्टेप इरिव्हर्सिबल आहे, कोणता एन्झाइम आहे जो इरिव्हर्सिबल रिॲक्शन करतो, कोणता एन्झाइम आहे जो रिव्हर्सिबल रिॲक्शन देतो, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल असं स्पेसिफिकली विचारलं जातं. तर इथे लक्षात घ्या, ही जी पहिली स्टेप आहे फॉस्फोरिलेशन ऑफ ग्लुकोज, ज्याच्यामध्ये हेक्झोकायनेज एन्झाइम आहे, तर ही स्टेप इरिव्हर्सिबल आहे. दिस इज इरिव्हर्सिबल. ओके, हे लक्षात घ्या, याच्यावरती एमसीक्यू असतात. तर इथे पहिली स्टेप काय, ग्लायकोलिसिस पाथवेमध्ये फॉस्फोरिलेशन ऑफ ग्लुकोज, आणि ग्लुकोज पहिल्याच बॉलवरती 6 मारतो, म्हणजे ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार होतं आणि इथे फॉस्फोरिलेशन होत आहे. फॉस्फेट ऍड होतोय, अटॅच होतोय, म्हणजे फॉस्फोरिलेशन. फॉस्फोरिलेशनसाठी कायनेज एन्झाइम लागतो. इथे कायनेज एन्झाइम कोणता, हेक्झोकायनेज. हेक्झोकायनेज एन्झाइम याला मॅग्नेशियम हा कोफॅक्टर लागतो. हा मॅग्नेशियम एटीपी ला कंबाईन होतो आणि एटीपी पासून एक फॉस्फेट ग्रुप सेपरेट होतो. कायनेज एन्झाइम एक फॉस्फेट ग्रुप सेपरेट करतो आणि तो फॉस्फेट ग्रुप ग्लुकोजला अटॅच होतोय, राईट. तिथे एटीपीचं कन्व्हर्जन एडीपी मध्ये होतं आणि हे जे रिॲक्शन आहे, ही जी स्टेप आहे इरिव्हर्सिबल स्टेप आहे. ओके, हे लक्षात घ्या. ही झाली आपली पहिली स्टेप. नाव सेकंड स्टेप, आयसोमरायझेशन. आयसोमर. ओके, तर ग्लुकोजचं आयसोमर कोणतं, पटकन आपल्या लक्षात एकच येतं, ग्लुकोजचं आयसोमर फ्रुक्टोज. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे आयसोमर्स आहेत. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे, बट ग्लुकोज काय अल्डिहाइड आणि फ्रुक्टोज काय कीटोन. बरोबर आहे. अल्डिहाइड ग्लुकोज, ग्लुकोज हा अल्डोज आहे आणि फ्रुक्टोज हा कीटोज आहे. आयसोमर्स आहेत दोघी. इथे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. तर इथे काय होतं दुसऱ्या स्टेपमध्ये, आयसोमरायझेशन. म्हणजे पहिल्या बॉलवरती 6 मारला ग्लुकोजने, ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार झालं. मग एक रन घेऊन त्यांनी चेंज केली साईड, सिंगल रन घेतला, साईड चेंज झाली, म्हणजे ग्लुकोजच्या जागी फ्रुक्टोज आला. आता बॅटिंगला कोण आला, बॅटिंगला फ्रुक्टोज आला. ओके, तर फ्रुक्टोज आता बॅटिंगवरती आला, म्हणजे ग्लुकोज 6 फॉस्फेट जो आहे तो फ्रुक्टोज 6 फॉस्फेट इथे तयार झालं. काय झालं, ग्लुकोज 6 फॉस्फेटचा फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, म्हणजे फ्रुक्टोज आता बॅटिंगला आलेला आहे. ओके, आता आयसोमरेशन ऑफ ग्लुकोज 6 फॉस्फेट टू फ्रुक्टोज 6 फॉस्फेट इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फोहेक्झोज. आयसोमरेज. आयसोमरेज कोणता एन्झाइम, इथे आयसोमरेज एन्झाइम आहे. तर इथे केमिकल रिॲक्शन्स मध्ये 99% एन्झाइम्स इन्व्हॉल्व असतातच. ओके, तर याच्यामध्ये जो एन्झाइम इन्व्हॉल्व आहे या स्टेपला तो आहे आयसोमरेज एन्झाइम. ओके, आणि हे जे स्टेप आहे दिस इज अ रिव्हर्सिबल स्टेप. हे रिव्हर्सिबल स्टेप आहे, रिव्हर्सिबल. ओके, लक्षात घ्या, पहिली स्टेप जी होती फॉस्फोरिलेशनची ती इरिव्हर्सिबल होती. ही स्टेप रिव्हर्सिबल आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, तर हेक्झोकायनेज एन्झाइम होता. या स्टेपमध्ये आयसोमरेज एन्झाइम आहे. ओके, पहिल्या स्टेपमध्ये ग्लुकोज 6 फॉस्फेट होतं, पहिल्याच बॉलवर 6. ठीक आहे, या स्टेपमध्ये ग्लुकोज 6 फॉस्फेट एक रन घेतो आणि ते फ्रुक्टोज 6 फॉस्फेट बॅटिंगला येतं. इथे फ्रुक्टोज 6 फॉस्फेट आलेला आहे. ओके, आता या फ्रुक्टोज 6 फॉस्फेट त्याचा पण फॉस्फोरिलेशन होत आहे. ओके, तर हा जो फ्रुक्टोज 6 फॉस्फेट आहे हा पण आता 6 मारतोय, हा पण 6 मारतोय. ओके, तर इथे फॉस्फोरिलेशन ऑफ फ्रुक्टोज, तर फ्रुक्टोज हा ऑलरेडी फ्रुक्टोज 6 फॉस्फेट आहे. फ्रुक्टोज 6 फॉस्फेट इज देअर. आता फ्रुक्टोज 6 फॉस्फेटला अजून एक फॉस्फेट ग्रुप अटॅच होतोय. काय अटॅच होतोय, फॉस्फेट ग्रुप अटॅच होतोय, म्हणजे फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं फॉस्फोरिलेशन होत आहे. काय होत आहे, फॉस्फोरिलेशन. आता फॉस्फोरिलेशन म्हणजे तिथे कायनेज एन्झाइम आला. कायनेज एन्झाइम आला म्हणजे इथे मॅग्नेशियम पण आलं. मॅग्नेशियम आला आणि इथे फॉस्फेट ग्रुप ट्रान्सफर होत आहे, म्हणजे एटीपी पण आलं, एटीपी. तर इथे पण काय होईल, एटीपी कडून एक फॉस्फेट ग्रुप फ्रुक्टोज 6 फॉस्फेटला जाईल आणि फ्रुक्टोज 6 फॉस्फेट याचा फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट होईल. तिथे फर्स्ट वन पोझिशनला इथे फॉस्फेट ग्रुप अटॅच होणार आहे. तर फॉस्फोरिलेशन ऑफ फ्रुक्टोज 6 फॉस्फेट टू फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट, डायफॉस्फेट इन प्रेझेन्स ऑफ एन्झाइम कोणतं, फॉस्फोफ्रुक्टोकायनेज. कोणतं एन्झाइम, कायनेज एन्झाइम. पण कायनेज कोणतं, तर फॉस्फोफ्रुक्टोकायनेज हा एन्झाइम. ओके, आता इथे काय होत आहे की हा जो डायफॉस्फेट आहे तर याला बिस असं पण म्हटलं जातं, लक्षात घ्या, बिस फॉस्फेट. ओके, डायफॉस्फेट ऑल्सो नोन ॲज बिस फॉस्फेट. डाय म्हणजेच बिस, डाय म्हणजेच काय, बिस. ओके, तर फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट म्हणा किंवा फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेट. काही बुक्स असे आहेत, काही बुक्स ज्यांनी इथे फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेट म्हटलेलं आहे, काही बुक्स इथे
फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट म्हणतात. ओके, एक्झाम मध्ये पण ही जी स्टेप आहे याच्यावरती काही पेपरमध्ये काही एमसीक्यूज मध्ये डायफॉस्फेट असा उल्लेख आलेला आहे, तर काही एमसीक्यूज मध्ये बिसफॉस्फेट असा उल्लेख आलेला आहे. ओके, तर सेकंड स्टेप काय, फॉस्फोरिलेशन ऑफ फ्रुक्टोज 6 फॉस्फेट टू फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फोफ्रुक्टोकायनेज, एटीपी अँड मॅग्नेशियम. ओके, दिस इज रेग्युलेटरी स्टेप. इथे हायलाइट बोल्ड केलेलं आहे मी, बोल्ड. तर हे जे तिसरी स्टेप आहे फॉस्फोरिलेशन ऑफ फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, ही रेग्युलेटरी स्टेप आहे इन ग्लायकोलिसिस. तर याच्यावरती पण क्वेश्चन आलेले आहेत या स्टेटमेंटवरती. दिस इज रेग्युलेटरी स्टेप इन ग्लायकोलिसिस, याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत की ग्लायकोलिसिस मध्ये रेग्युलेटरी स्टेप कोणती आहे. तर ग्लायकोलिसिस मध्ये पहिली स्टेप रेग्युलेटरी नाही आहे, तर इथे थर्ड स्टेप जी आहे ही रेग्युलेटरी आहे. म्हणजे ग्लायकोलिसिसचा जो स्पीड आहे, ग्लायकोलिसिसचा स्पीड, तो स्पीड लिमिट जी आहे, रेट ऑफ लिमिट जो आहे स्पीड, ती ही स्टेप मेंटेन करते. ओके, या स्टेपवरती ग्लायकोलिसिसचं स्पीड कमी किंवा जास्त हे डिपेंड करेल. ओके, जेव्हा बॉडीला गरज असेल तेव्हा ग्लायकोलिसिस फास्ट होईल, गरज नसेल तर ग्लायकोलिसिस स्लो होऊन जाईल. ओके, आणि ग्लायकोलिसिसला फास्ट करायचं किंवा स्लो करायचं हे कोणत्या स्टेपवरती डिपेंड करतं, तर हे या तिसऱ्या स्टेपवरती डिपेंड करतं. म्हणजे फ्रुक्टोज 6 फॉस्फेट टू फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट या स्टेपवरती ते डिपेंड करतं. तर व्हॉट इज द रेग्युलेटरी स्टेप ऑफ इन द ग्लायकोलिसिस? सो कन्व्हर्जन ऑफ फ्रुक्टोज 6 फॉस्फेट टू फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट ही जी स्टेप आहे, ही स्टेप इथे रेग्युलेटरी स्टेप आहे. ओके, दिस इज अन इरिव्हर्सिबल स्टेप, इरिव्हर्सिबल आहे. बघा, तर इथे पण कायनेज एन्झाईम आलेला आहे, कायनेज. ओके, पहिल्या स्टेपमध्ये पण कायनेज एन्झाईम होतं. तर नॉर्मली जिथे कायनेज असतं तिथे इरिव्हर्सिबल स्टेप असते नॉर्मली. ओके, त्यानंतर क्लिव्हेज म्हणजे ब्रेकिंग, क्लिव्हेज. आता हा जो फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट आहे, याने याचं काम केलंय, तो रेग्युलेटरी स्टेपमध्ये आला. आता त्याची विकेट जाईल, तो आता आउट होईल. ओके, त्याचं काम संपलं, त्याने त्याचा रोल प्ले केला, त्याची आता विकेट जाणार आहे. बघा पुढे काय होतं, क्लिव्हेज. सो फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट टू डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट अँड ग्लिसरॉल अल्डिहाइड्स 3 फॉस्फेट इन प्रेझेन्स ऑफ अल्डोलेज. ओके, तर अल्डोलेज हा इथं बॉलर आहे. बॉलर कोण? अल्डोलेज. आणि हा अल्डोलेज जो बॉलर आहे तो या फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटला याची विकेट घेतोय, याला आउट करतोय. म्हणजे इथे फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट जो आहे तो 2 पार्टमध्ये डिवाइड होऊन जाईल, 2 पार्टमध्ये. ते 2 पार्ट कोणते? तर वन इज डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट आणि दुसरं कोणतं? तर ग्लिसरॉल अल्डिहाइड्स 3 फॉस्फेट. ओके, तर फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट याची विकेट कोण घेतो विकेट? अल्डोलेज घेतो. अल्डोलेज काय करतो? तर फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटला 2 पार्टमध्ये डिवाइड करून टाकतो. ओके, ते 2 पार्ट कोणते? तर डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट अँड ग्लिसरॉल अल्डिहाइड्स 3 फॉस्फेट. ओके, या 2 स्टेपमध्ये. आता फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट जो आहे याच्यामध्ये किती कार्बन आहेत फ्रुक्टोजमध्ये? तर 6 कार्बन्स आर देअर, 6 कार्बन. आणि फॉस्फेट किती? तर फॉस्फेट पण 2 आहेत इथे, 2 फॉस्फेट. बरोबर आहे. मग या 6 कार्बनला 3+3 असं तो डिवाइड करतो, फॉस्फेटला पण 1+1 असं तो डिवाइड करून टाकतो. मग हा जो आहे डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट, ओके, याचा आता इथे पण एक फॉस्फेट जातोय, डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेटला एक फॉस्फेट जातोय, आणि ग्लिसरॉल अल्डिहाइड 3 फॉस्फेटला इथे पण एक फॉस्फेट जातोय. ओके, आणि एन्झाईम कोणता? तर अल्डोलेज हा एन्झाईम इथे आहे, हे लक्षात घ्या. सो फोर्थ स्टेप काय? तर क्लिव्हेज. नाउ द 2 प्रोडक्ट फॉर्म आर इंटरकन्व्हर्टिबल. म्हणजे हा जो डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट आहे आणि ग्लिसरॉल अल्डिहाइड 3 फॉस्फेट आहे, हे एक दुसऱ्यामध्ये कन्वर्ट होत असतात. आणि यांना कन्वर्ट करण्याचं काम कोण करतो? तर फॉस्फोट्रायोज आयसोमरेज. आता इथे बघा, ही जी सेकंड स्टेप होती, इथे पण आयसोमरेज एन्झाईम होता, आयसोमरेज. ही जी फोर्थ स्टेप आहे क्लिव्हेज, इथे पण आयसोमरेज आलेला आहे, इथे पण आयसोमरेज. फोर्थ स्टेपमध्ये 2 एन्झाईम्स येतात, एक अल्डोलेज येतं आणि दुसरं आयसोमरेज येतं. राईट. पहिल्या स्टेपमध्ये कायनेज एन्झाईम, एक्झोकायनेज पहिल्या स्टेपमध्ये, आणि तिसऱ्या स्टेपमध्ये पण फॉस्फोफ्रुक्टोकायनेज एन्झाईम. पहिली आणि तिसरी स्टेप कायनेज एन्झाईम. बरोबर आहे.
दुसरी आणि चौथी स्टेप आयसोमरेज एन्झाईम, पण चौथ्या स्टेपमध्ये अल्डोज हा पण एन्झाईम येतो, पण तो अल्डोज नाही, अल्डोलेज. ठीक आहे, हा पण एन्झाईम इथे येतो, अल्डोलेज. ओके, आणि अल्डोलेज एन्झाईम फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटची विकेट घेतो. ओके, त्यानंतर इथे नेक्स्ट स्टेप, फिफ्थ स्टेप बघूया आपण. फिफ्थ स्टेप इज ऑक्सिडेशन. आता काय होतंय की इथे हा जो ग्लिसरॉल अल्डिहाइड आहे, ग्लिसरॉल अल्डिहाइड 3 फॉस्फेट, तर याचा मग पुढे ऑक्सिडेशन होईल, ऑक्सिडेशन. नाउ व्हॉट इज ऑक्सिडेशन? काय आहे ऑक्सिडेशन? तर ऑक्सिडेशन इज ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा लॉस ऑफ हायड्रोजन किंवा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज ऑक्सिडेशन. ओके, तर इथे ऑक्सिडेशन ऑफ ग्लिसरॉल अल्डिहाइड 3 फॉस्फेट कशा प्रकारे होतं बघा. तर ग्लिसरॉल अल्डिहाइड 3 फॉस्फेट टू 1,3 डायफॉस्फोग्लिसरेट in presence of glycerol aldehydes 3 phosphate dehydrogenase. आता इथे डिहायड्रोजिनेज आलेला आहे एन्झाईम, कोणता? डिहायड्रोजिनेज. सो डिहायड्रोजिनेजचा अर्थ काय होईल? तर इथे डी आलेला आहे, डी. ओके, डी, डीईडी. डीचा अर्थ काय होतो? तर डीचा अर्थ होतो रिमूव्हल. डीचा अर्थ काय? रिमूव्हल, रिमूव्हल. ओके, रिमूव्हल. ओके, आणि रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे काय? तर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे ऑक्सिडेशन. ओके, लॉस ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज ऑक्सिडेशन. बरोबर आहे, आपण डेफिनेशन बघितलं ऑक्सिडेशनच्या. तर इथे ऑक्सिडेशन होत आहे ग्लिसरॉल अल्डिहाइड 3 फॉस्फेटचा. इथे ग्लिसरॉल अल्डिहाइडचं 3 फॉस्फेटचा ऑक्सिडेशन होतोय, म्हणजेच लॉस ऑफ हायड्रोजन इज देअर. ओके, तर बघा, तर इथे ग्लिसरॉल अल्डिहाइड 3 फॉस्फेट टू 1,3 डायफॉस्फो. ओके, 1,3 डायफॉस्फोग्लिसरेट in presence of glycerol aldehyde 3 phosphate dehydrogenase and NAD plus, and NAD plus. What is NAD? So nicotinamide adenine dinucleotide. NAD is nicotinamide adenine dinucleotide. What is NAD? NAD is nicotinamide adenine dinucleotide. हा NAD. ओके, व्हॉट इज दिस? काय रोल आहे याचा इथे? तर इथे हा कोएन्झाइम आहे. व्हॉट इज इट हिअर? या केसमध्ये काय? तर NAD प्लस हा कोएन्झाइम आहे. कुणासाठी तो कोएन्झाइम आहे? तर हा जो मेन एन्झाइम आहे ग्लिसरॉल अल्डिहाइड 3 फॉस्फेट डिहायड्रोजिनेज, याचा कोएन्झाइम NAD प्लस आहे. कायनेज मध्ये आपण मॅग्नेशियम बघितलं होतं, कायनेज सोबत काय? Mg2+. मॅग्नेशियम काय आहे कायनेजसाठी? कोफॅक्टर आहे. मॅग्नेशियम हा कोएन्झाइम आहे का? नाही, मॅग्नेशियम हा कोफॅक्टर आहे. ओके, आणि NAD हा कोएन्झाइम आहे. ओके, so oxidation of glycerol aldehyde 3 phosphate to 1,3 diphosphoglycerate in presence of glycerol aldehyde 3 phosphate dehydrogenase and NAD plus. This is a reversible step. Reversible आहे. This is also reversible step. Okay, हे झाले तिसरे स्टेप म्हणजे ऑक्सिडेशन. तर पहिल्या स्टेप मध्ये ग्लुकोज 6 फॉस्फेट, मग त्याच्यानंतर काय? तर त्याच्यानंतर फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. फ्रुक्टोज 6 फॉस्फेट नंतर काय? तर फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट नंतर काय? तर डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट अँड ग्लिसरॉल अल्डिहाइड 3 फॉस्फेट. त्याच्यानंतर पुढे काय? तर ग्लिसरॉल अल्डिहाइड 3 फॉस्फेट पासून मग 1,3 डायफॉस्फोग्लिसरेट, 1,3 डायफॉस्फोग्लिसरेट. मग आता 1,3 डायफॉस्फोग्लिसरेटचं पुढे काय होतं? तर पुढे काय होतं बघूया. ठीक आहे, आता इथे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 1,3 डायफॉस्फोग्लिसरेट टू 3 फॉस्फोग्लिसरेट. आता 1,3 होतं, 1,3चं काय झालं? इथे 3 झालं, म्हणजे एक फॉस्फेट गेला इथून, एक फॉस्फेट इथून ट्रान्सफर झाला, एक फॉस्फेट ट्रान्सफर झाला. म्हणजे हा 1,3 डायफॉस्फोग्लिसरेट जो होता याच्यामधून एक फॉस्फेट ट्रान्सफर झाला. फॉस्फेट ट्रान्सफर झाला म्हणजे कुठेतरी फॉस्फोरिलेशन झालं, म्हणजेच तिथे कायनेज एन्झाईम आला. राईट, बघा, सो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 1,3 डायफॉस्फोग्लिसरेट टू 3 फॉस्फोग्लिसरेट इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फोग्लिसरेट कायनेज आला. इथे कायनेज एन्झाईम, कायनेज आलं की मॅग्नेशियम आलं आणि तिथे एडीपी आला, एडीपी. ओके, तर इथे काय होत आहे की हा जो 1,3 डायफॉस्फोग्लिसरेट आहे याचा एक फॉस्फेट निघून जातो आणि तो फॉस्फेट जातो कुठे? तर एडीपी कडे जातो. कुठे जातो? एडीपी कडे. आणि मग त्या एडीपीचं कन्व्हर्जन एटीपी मध्ये होतं. म्हणजे इथे एक एटीपी तयार होतोय, फॉर्मेशन ऑफ एटीपी. दिस स्टेप इन्व्हॉल्व्स फॉर्मेशन ऑफ एटीपी. दिस इज अ रिव्हर्सिबल स्टेप. ही पण रिव्हर्सिबल स्टेप आहे. ओके, तर इथे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे जे ट्रान्सफॉर्मेशनची प्रोसेस आहे 6 नंबरची स्टेप, 6 नंबरच्या स्टेपमध्ये एक एटीपी तयार होतोय.
सो ग्लायकोलिसिस मध्ये कोणत्या स्टेपमध्ये एटीपी जनरेट होतात? ग्लायकोलिसिस मध्ये कोणत्या स्टेपमध्ये एटीपी जनरेट होतात असा प्रश्न आहे. तर इथे पहिली स्टेप म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 1,3 डायफॉस्फोग्लिसरेट टू 3 फॉस्फोग्लिसरेट. या स्टेपमध्ये एटीपी जनरेट होतात. ठीक आहे. अजून कोणत्या स्टेपमध्ये तर ते पुढे आपण बघूया. तर एक स्टेप लक्षात घ्या. तर एटीपी जनरेट कुठे कुठे होतात? तर इथे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 1,3 डायफॉस्फोग्लिसरेट टू 3 फॉस्फोग्लिसरेट इथे एटीपी जनरेट होतो. ओके. त्यानंतर पुढे काय बघा. नाव हा जो 3 फॉस्फोग्लिसरेट आहे, 3 फॉस्फोग्लिसरेट, तर 3 फॉस्फोग्लिसरेट चेंजेस टू 2 फॉस्फोग्लिसरेट. ओके. हे पण काय झालं इथे 3चं 2 झालं, 3चं 2. ओके. आणि एन्झाईम कोणता? म्युटेज एन्झाईम. म्युटेज, इथे म्युटेज आहे. आतापर्यंत आपण जे काही एन्झाईम्स बघत आलो तर त्याच्यामध्ये कायनेज एन्झाईम आपण बघितले, त्यानंतर आयसोमरेज एन्झाईम आपण बघितले, त्यानंतर अल्डोलेज एन्झाईम आपण बघितलं, त्यानंतर हा म्युटेज एन्झाईम आहे. आतापर्यंत फक्त 4च एन्झाईम आपण याच्यामध्ये बघितलेत. खूप काही कठीण आहे का? कठीण असं काही नाहीये. तुम्ही हे जे की पॉईंट्स आहेत, कीवर्ड्स आहेत, जर एन्झाईमची नावं किंवा जे काही प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्टची नावं, जे सबस्ट्रेट आहेत त्यांची नावं आणि जे स्टेप आहे त्या स्टेपचं हेडिंग ते लक्षात घेतलं की सायकल इझी होऊन जाते. ओके. तर इथे फॉस्फोग्लिसरेट चेंजेस टू 2 फॉस्फोग्लिसरेट इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फोग्लिसरेट म्युटेज. तर म्युटेज हा एन्झाईम इथे आलेला आहे. ओके. सो दिस इज अ रिव्हर्सिबल स्टेप. ही रिव्हर्सिबल स्टेप आहे. आता पुढे काय होत आहे? तर हा जो 2 फॉस्फोग्लिसरेट आहे तो स्टेप 8 मध्ये लॉस ऑफ वॉटर म्हणजे त्याच्यामधून -H2O होतोय. -H2O, लॉस ऑफ वॉटर. So loss of water molecule from 2 phosphoglycerate results into formation of phosphoenol pyruvate in presence of enolase. आता इथे इनोलेज हा एन्झाईम आलेला आहे. इनोलेज का बरं इनोलेज एन्झाईम? कारण इथे इनॉल तयार होतं. इनॉल बरोबर आहे. व्हॉट इज इनॉल? काय आहे इनॉल? तर तुम्हाला किटो इनॉल टॉटोमेरिझम आठवत असेल. इनॉल किटो टॉटोमेरिझम. ओके. तर इनॉल म्हणजे सपोज सी इथे सपोज R1 R2 इज इक्वल्स टू COH R. म्हणजे जेव्हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतं, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि डबल बॉन्ड मध्ये असलेला कार्बन त्याला जेव्हा हायड्रोक्सिल आयन अटॅच असतं, OH अटॅच असतो, तर तो इनॉल असतो. बरोबर आहे. इनॉल म्हणजे इथे काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल आणि कार्बनला जो डबल बॉन्ड मध्ये कार्बन आहे त्याला OH ग्रुप अटॅच असेल तर तो झाला इनॉल. तर इथे हा जो आहे काय 2 फॉस्फोग्लिसरेट, या 2 फॉस्फोग्लिसरेट मधून एक वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतोय आणि वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडल्यानंतर इथे काय तयार होत आहे? तर इथे इनॉल तयार होत आहे. म्हणजे हा जो ग्लिसरेट होता ग्लिसरेट हा ग्लिसरेट कशामध्ये कन्वर्ट झाला? हा ग्लिसरेट इनॉल मध्ये कन्वर्ट झाला. ग्लिसरेट कन्वर्ट कशामध्ये झाला? इनॉल मध्ये. तर इथे फॉस्फोइनॉल पायरुवेट तयार होतोय. तर फॉस्फोइनॉल पायरुवेट इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम इनोलेज एन्झाईम. का बरं इनोलेज? कारण तिथे इनॉल तयार होत आहे. ओके. अँड दिस इज अ रिव्हर्सिबल स्टेप. ही पण स्टेप जी आहे ती काय आहे? रिव्हर्सिबल आहे. ओके. तर एकदा पुन्हा एन्झाईम्स आठवा बरं. कोणकोणते एन्झाईम्स आपण इथे बघितले? टाईप करा फटाफट. एन्झाईमचे नाव टाईप करा फटाफट. आपण इथे स्टेप्स बघताना कोणकोणते एन्झाईम्स बघितलेत? नावं टाईप करा. फटाफट टाईप करा नावं. कोणकोणते एन्झाईम्स आपण इथे बघितलेत? आठवा. हा पहिला एक्झोकायनेज. यस, एक्झोकायनेज. ओके. त्यानंतर आयसोमरेज. ओके. ओके शिल्पा. हेक्झोकायनेज आयसोमरेज. यस, हेक्झोकायनेज झालंय, आयसोमरेज झालंय. ट्रायोकायनेज नाही बघितलं आपण इथे. इथे ट्रायोकायनेज नाहीये शिल्पा. कायनेज, आयसोमरेज, म्युटेज, एनोलेज. यस, कायनेज, आयसोमरेज, म्युटेज, एनोलेज आणि एक अल्डोलेज आहे. अल्डोलेज. यस आरती. कायनेज, आयसोमरेज, अल्डोलेज, म्युटेज, एनोलेज. ओके. आणि या प्रत्येक एन्झाईमचा रोल काय हे पण लक्षात घ्या. या प्रत्येक एन्झाईम एनोलेज, कायनेज, आयसोमरेज, म्युटेज काय करतात यांचा रोल पण लक्षात घ्या. म्हणजे तुमचं ही ग्लायकोलिसिस सायकल तुमच्या लक्षात येईल. ओके. म्हणजे ते तुम्हाला ते आठवेल. ओके. ते झाले आपल्या 80 स्टेप झाल्यात. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया. इथे आता काय होतं इथे की इथे फॉस्फोइनॉल पायरुवेट तयार झालं. फॉस्फोइनॉल. ओके. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय आहे
की लॉस ऑफ फॉस्फेट. आता इथे लॉस ऑफ फॉस्फेट होत आहे. काय होत आहे? लॉस ऑफ फॉस्फेट. म्हणजे हा फॉस्फेट मॉलिक्यूल जो आहे, फॉस्फेट ग्रुप जो आहे, हा फॉस्फेट ग्रुप हा या फॉस्फोइनॉल कडून निघून दुसरीकडे जातोय. फॉस्फेट ग्रुपचं ट्रान्सफर होत आहे तिथून, ट्रान्सपोर्टेशन किंवा ट्रान्सफर ऑफ फॉस्फेट ग्रुप. आता हा फॉस्फेट ग्रुप एकीकडून निघून दुसरीकडे जातोय, तर दुसरीकडे तो ऍड होईल कुठेतरी, म्हणजे फॉस्फोरिलेशन होईल. फॉस्फोरिलेशन म्हणजेच कायनेज आलं. कायनेज आलं म्हणजे मॅग्नेशियम आलं, आणि मॅग्नेशियम आणि कायनेज आलं म्हणजे तिथे एडीपी आणि एटीपी आलेत. तर इथे हा जो फॉस्फेट आहे हा या फॉस्फोइनॉल कडून निघून कुठे जाईल, तर एडीपी कडे जाईल. एडीपी, आणि तिथे काय तयार होईल? एटीपी तयार होईल. एटीपी तयार होईल. ओके, बघा. तर लॉस ऑफ फॉस्फेट फ्रॉम फॉस्फोइनॉल पायरुवेट रिझल्ट्स इनटू फॉर्मेशन ऑफ इनॉल पायरुवेट. म्हणजे फॉस्फेट मायनस झाला, निघाला तिथून, तर इथे फक्त काय राहिलं? इनॉल राहिला. इनॉल पायरुवेट इन प्रेझन्स ऑफ पायरुवेट कायनेज. आता या एन्झाईमचं नाव काय? तर पायरुवेट कायनेज. कायनेज एन्झाईम आला इथे, मॅग्नेशियम आलं अँड एडीपी आला. आता हा एडीपीचं कन्व्हर्जन एटीपी मध्ये होईल. दिस स्टेप इन्व्हॉल्व्स फॉर्मेशन ऑफ एटीपी. इथे पण एटीपी फॉर्म होतोय. एटीपी फॉर्म होतोय. दिस इज अन इरिव्हर्सिबल स्टेप. ही इरिव्हर्सिबल स्टेप आहे. ओके, तर एटीपी ह्या 9 नंबरच्या स्टेपमध्ये तयार होतोय. 9 नंबरची स्टेप काय? तर लॉस ऑफ फॉस्फेट फ्रॉम फॉस्फोइनॉल पायरुवेट. इथे एक एटीपी जनरेट झाला. अजून एटीपी कुठे जनरेट झाला होता सांगा बरं? कुठे जनरेट झाला होता? वरती. यस, ट्रान्सफॉर्मेशन. ओके, तर इथे वरती पण हे जे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे स्टेप नंबर 6, स्टेप नंबर 6 मध्ये पण एक एटीपी इथे तयार झाला होता. ओके, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 1,3 डायफॉस्फोग्लिसरेट टू 3 फॉस्फोग्लिसरेट. तर इथे पण इन्व्हॉल्व फॉर्मेशन ऑफ एटीपी. ओके, तर स्टेप नंबर 6 आणि स्टेप नंबर 9 जे आहेत त्या स्टेपचं डिस्क्रिप्शन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथे एटीपी तयार होतात आहे, म्हणजे इथे 2 एटीपी तयार झालेत. ओके, त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे बघा. आता पुढे हा जो पायरुवेट इथे तयार होतो, इनॉल पायरुवेट, इनॉल, हा इनॉल आहे. हा इनॉल पायरुवेट जो आहे तो स्पॉन्टेनियस कन्वर्जन ऑफ इनॉल पायरुवेट टू कीटो फॉर्म, टू कीटो. इनॉलचं कन्वर्जन कीटो मध्ये होत आहे. इनॉल काय आहे तर आपण बघितलंय की सी डबल बॉन्ड सी आणि या सी ला OH अटॅच. दिस इज दी, हा इनॉल आहे. आणि कीटो काय असेल तर कीटोन. कीटोन काय असेल तर हा सी. ओके, हा सी डबल बॉन्ड OH, हा असेल आपला कीटोन. ओके, हा कीटोन असेल, म्हणजे हायड्रोजन इकडचा तिकडे शिफ्ट झाला. कीटो इनॉल टॉटोमेरिझम. ओके, तर इथे स्पॉन्टेनियस कन्वर्जन म्हटलेलं आहे. स्पॉन्टेनियस कन्वर्जन, इथे एन्झाईम इन्व्हॉल्व आहे का? ही जी स्टेप आहे स्पॉन्टेनियस कन्वर्जन ऑफ इनॉल पायरुवेट टू कीटो फॉर्म ऑफ पायरुवेट, इथे एन्झाईम इन्व्हॉल्व आहे का? आपण ज्या 9 स्टेप्स बघितल्यात, 9 स्टेप मध्ये प्रत्येक स्टेप मध्ये एन्झाईम इन्व्हॉल्व आहे. पण ही 10 नंबरची स्टेप स्पॉन्टेनियस कन्वर्जन म्हटलेलं आहे, आपोआप कन्वर्जन होत आहे. इथे एन्झाईम इन्व्हॉल्व आहे का? नाही. आणि मी तुम्हाला काय म्हटलं होतं की 99% बायोकेमिकल रिएक्शन मध्ये एन्झाईम्स इन्व्हॉल्व असतात. पण एखादी रिएक्शन अशी असते बायोकेमिकल रिएक्शन ज्याच्यामध्ये एन्झाईम्स इन्व्हॉल्व नसतात. तर ज्या बायोकेमिकल रिएक्शन मध्ये एन्झाईम इन्व्हॉल्व नाहीये त्याच्यातली ही एक रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये एन्झाईम इन्व्हॉल्व नाहीये. तर ग्लायकोलिसिस सायकलमध्ये कोणत्या स्टेपमध्ये एन्झाईम इन्व्हॉल्व नसतो तर स्पॉन्टेनियस कन्वर्जन ऑफ इनॉल पायरुवेट टू कीटो फॉर्म ऑफ पायरुवेट. जेव्हा इनॉल पायरुवेट हा कीटो फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो तर याच्यामध्ये एन्झाईम इन्व्हॉल्व नाहीये. मग इथे काय इन्व्हॉल्व असतं? कोणता मेकॅनिझम इथे इन्व्हॉल्व आहे? कोणती रिएक्शन इथे इन्व्हॉल्व आहे? हा जो इनॉल आहे तो कीटो फॉर्म मध्ये कसं काय कन्वर्ट होतोय? इथे टॉटोमेरिझम आहे. काय आहे? टॉटोमेरिझम. आणि आय होप की POC 1 मध्ये तुम्ही टॉटोमेरिझम स्टडी केलेलं असाल, ती कन्सेप्ट तुमच्या लक्षात असेल. नसेल तर आपण पुढे ते डिस्कस करणार आहोत. ओके, हे झाले आपली 10 नंबरची रिएक्शन. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय तर इथे 11 नंबरची स्टेप काय सांगते? 11 नंबरची स्टेप बघा. कीटो पायरुवेट. आता हा कीटो आहे, कीटो पायरुवेट अंडर एरोबिक कंडिशन्स एंटर द TCA सायकल इन मायटोकॉन्ड्रिया. आता सगळ्या स्टेप्स मध्ये कीटो पायरुवेट तयार होतो. तर एरोबिक कंडिशन म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, म्हणजे सफिशियंट ऑक्सिजन असेल तर हा पायरुवेट जो आहे हा पायरुवेट कुठे एंटर करतो? TCA सायकल मध्ये इन मायटोकॉन्ड्रिया. पायरुवेट forms the main end product of glycolysis in those tissues which are supplied with sufficient oxygen. ओके, सफिशियंट ऑक्सिजन मध्ये असेल टिश्यूज मध्ये तर तिथे ग्लुकोज हा पायरुवेट मध्ये कन्वर्ट होतो ग्लायकोलिसिस मध्ये. देन इन टिश्यूज वेअर ऑक्सिजन इज नॉट सप्लाइड, जिथे ऑक्सिजन नसतो, लॅक्टेट इज फॉर्म
ॲज अन एंड प्रोडक्ट. म्हणजे हा जो पायरुवेट आहे ते हा पायरुवेट लॅक्टेटमध्ये कन्वर्ट होतो जर तिथे ऑक्सिजन सफिशियंट नसेल तर. सफिशियंट क्वांटिटीमध्ये ऑक्सिजन असेल तर तो टीसीएस सायकलमध्ये जातो पायरुवेट, आणि जर सफिशियंट क्वांटिटीमध्ये ऑक्सिजन नसेल तर हा पायरुवेट लॅक्टेटमध्ये कन्वर्ट होतो. इन टिश्यूज वेअर ऑक्सिजन इज नॉट सप्लाइड, लॅक्टेट इज फॉर्म ॲज अन एंड प्रोडक्ट ऑफ ग्लायकोलिसिस बाय रिडक्शन ऑफ पायरुवेट. रिडक्शन, इथे पायरुवेटचं रिडक्शन होत आहे ऑफ पायरुवेट इन प्रेझेन्स ऑफ लॅक्टेट डिहायड्रोजिनेस अँड NADH. तर इथे लॅक्टेट डिहायड्रोजिनेस यूज केला जातो. एन्झाईम कोणता आहे? लॅक्टेट डिहायड्रोजिनेस अँड कोएन्झाईम काय? इथे NADH. NAD पासून NADH इथे तयार होतोय. ओके, तर या टोटल 12 स्टेप्स आपण इथे बघितलेल्या आहेत आणि आय होप या प्रत्येक स्टेपचं डिटेल्स जे काही असेल ते तुमच्या लक्षात आलेलं असेल. प्रत्येक स्टेपवरती देअर आर मेनी MCQs. एक लाईनवरती कितीतरी MCQs तयार होतात. ओके, आता हे जे काही ओव्हरऑल आपण रिॲक्शन बघितली, ओव्हरऑल ग्लायकोलिसिस रिॲक्शन. ओके, तर या ओव्हरऑल ग्लायकोलिसिसमध्ये इथे नेट रिॲक्शन आपण बघूया. ग्लायकोलिसिसची नेट रिॲक्शन. त्या नेट रिॲक्शनमध्ये इनपुट काय आहेत? इनपुट म्हणजे रिॲक्शनचं आतमध्ये काय येतंय आणि आउटपुट काय, म्हणजे बाहेर काय जात आहे. तर ग्लायकोलिसिसचं ओव्हरऑल रिॲक्शनचं इक्वेशन आपण तयार करू. त्या ग्लायकोलिसिसच्या ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये 1 ग्लुकोज मॉलिक्युल इज देअर. एक ग्लुकोज मॉलिक्युल आतमध्ये आला. 2 NAD हे कोएन्झाइम्स, 2 ADP त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेत आणि 2 फॉस्फेट इनऑर्गॅनिक फॉस्फेट इन्व्हॉल्व्ह आहेत. हे इनपुट आहे. आणि मग या इनपुटमधून बाहेर काय पडतंय आउटपुट? तर 2 पायरुवेट. लक्षात घ्या, 2 पायरुवेट. म्हणजे ग्लायकोलिसिस सायकलमध्ये 1 ग्लुकोज पासून हाऊ मेनी पायरुवेट्स मॉलिक्युल तयार होतात आहे? एका ग्लुकोज पासून किती पायरुवेट तयार होतात ग्लायकोलिसिसमध्ये? तर ग्लायकोलिसिसमध्ये एका ग्लुकोज पासून 2 पायरुवेट तयार होतात. 1 ग्लुकोज प्रोड्युसेस 2 पायरुवेट इन ग्लायकोलिसिस. ओके, ग्लायकोलिसिसमध्ये जो एंड प्रोडक्ट असतो आपला पायरुवेट, तर एका ग्लुकोज मॉलिक्युल पासून 2 पायरुवेट मॉलिक्युल तयार होतात ग्लायकोलिसिसमध्ये. ओके, तसंच 2 ATP आर फॉर्म्स. 2 ATP आणि 2 NADH आणि 1 हायड्रोजन आयन्स प्लस वॉटर, 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर हे त्याच्यामध्ये जनरेट होतं. सो दिस इज दी नेट रिॲक्शन फॉर ग्लायकोलिसिस एरोबिकमध्ये. एरोबिकमध्ये. ओके, एरोबिक असेल तर. आता याच्यामध्ये टोटल ATP किती झालेत? हाऊ मेनी ATPs आर देअर टोटल? तर ग्लायकोलिसिसच्या सायकलमध्ये जिथे ऑक्सिडेशन असतं, ऑक्सिजन सफिशियंट असतं, एरोबिक असतं. एरोबिक ग्लायकोलिसिसमध्ये जिथे ग्लुकोज हा पायरुवेटमध्ये कन्वर्ट होतो तिथे टोटल ATP किती जनरेट होतात? हाऊ मेनी ATPs आर देअर टोटल इन टोटल? तर टोटली तुम्हाला इथे किती ATP दिसतात? तर इथे तुम्हाला 2 ATP दिसत आहेत. हे 2 ATP कुठे तयार होतात आहे? ते स्टेप नंबर 6 आणि स्टेप नंबर 9 मध्ये तयार होतात आहे. आता इथे अजून काय? तर इथे 2 NADH पण आहेत. 2 NADH आहेत 2. आणि अल्टिमेटली ॲट द एंड हे जे NADH आहे हे सुद्धा ATP मध्ये कन्वर्ट होतात. NADH पण ATP मध्ये कन्वर्ट होतात, लक्षात घ्या. कन्व्हेन्शनली 1 NADH इज इक्वल्स टू 3 ATP. 1 NADH म्हणजे किती? 3 ATPs कन्व्हेन्शनली. थेरॉटिकली कन्व्हेन्शनली म्हणजे थेरॉटिकली. जर आपण थेरॉटिकली बघितलं तर थेरॉटिकली 1 NADH म्हणजे 3 ATPs. तर इथे किती NADH तयार झालेत? तर 2 NADH आहेत, म्हणजे टोटल 6 ATP हे झालेत. इथे 6 ATPs. 2 NADH म्हणजे किती झालेत? 6 ATP. म्हणजे या ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये टोटल किती ATP तयार झालेत? तर 2 + 6 म्हणजे 8 ATPs. 8 ATPs आर देअर. ओके, म्हणजे ग्लायकोलिसिस सायकलमध्ये जेव्हा एरोबिक ऑक्सिडेशन असतं, ग्लायकोलिसिस सायकलमध्ये एरोबिक ऑक्सिडेशन, ऑक्सिजन सप्लाय असेल व्यवस्थित, नॉर्मल, सफिशियंट, तर तिथे 8 ATPs फॉर्म होतात. 2 ATP स्टेप नंबर 6 आणि स्टेप नंबर 9 मध्ये आणि 2 NADH तयार होतात. त्याच्यामध्ये 2 NADHचं कन्व्हर्जन 6 ATP मध्ये होतं. तर 1 NADH इक्वल्स टू 3 ATP हे थिओरिटिकल आहे. पण आता लॅटेस्ट जे काही आहे नॉलेज, लॅटेस्ट एक्सपेरिमेंटेशन, तर त्याच्यामध्ये असं सांगतात की 1 NADH इक्वल्स टू 2.5 ATP. 1 NADH इज इक्वल्स टू 2.5 ATP. ओके, असं पण आहे. ओके, म्हणजे इथे 2 जे आहेत इथे 2 NADH म्हणजे आपण 5 ATP कन्सिडर करू शकतो. 5 हे लॅटेस्ट आहे. प्रॅक्टिकली जे प्रूव्ह केलेलं आहे ते हे आहे 1 NADH इक्वल्स टू 2.5. बट थेरॉटिकली काय? थेरॉटिकली
1 NAD is equals to 3 ATPs. तर आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आय थिंक की हा 3 ATP इज इम्पॉर्टंट, पण हे पण तुम्हाला माहिती पाहिजे की एक्सपेरिमेंटली काय प्रूव्हन आहे, तर 1 NAD is equals to 2.5 ATPs असं एक्सपेरिमेंटली आहे. थेरॉटिकली काय, तर 1 NAD is equals to 3 ATPs. आणि बुक्समध्ये आपल्याला जे काही डिस्क्रिप्शन मिळतं ते याप्रमाणेच मिळतं, 1 NAD is equals to 3 ATP याप्रमाणे. ओके, तर इथे हे जे आपले नेट रिॲक्शन आहे ग्लायकोलिसिसचे त्याच्यामध्ये टोटल 8 ATPs तयार होतात. पण जर इथे अनएरोबिक ग्लायकोलिसिस असेल, अनएरोबिक, तर अनएरोबिक मध्ये काय होतंय, तर हा जो आपला पायरुवेट इथे तयार झाला होता, हा पायरुवेट, तर पायरुवेट हा लॅक्टेटमध्ये कन्वर्ट होतो आणि पायरुवेट जेव्हा लॅक्टेटमध्ये कन्वर्ट होतो तर इथे हे जे NADH तयार झालेला आहे हा NADH कंझ्युम होतो, यूज होऊन जातो. तो काय होतो, यूज होतो. म्हणजे पायरुवेटला लॅक्टेटमध्ये कन्वर्ट करताना NADH यूज होतो. NADH यूज होत असल्यामुळे हे ATPs आपल्याला मिळत नाही, हे ATPs मिळत नाहीत, म्हणजे ओनली 2 ATPs आर देअर. So anaerobic glycolysis generates a net total of 2 ATP molecules per glucose molecules. ओके, तर लक्षात घ्या, एरोबिक ऑक्सिडेशन असेल ग्लायकोलिसिस एरोबिक तर टोटल ATPs 8 आणि अनएरोबिक असेल तर टोटल ATPs 2. ओके, हे लक्षात घ्या. तर आय होप की जे आपली सायकल आहे ग्लायकोलिसिस सायकल, ही सायकल तुम्हाला लक्षात आलेली असेल. ओके, तर आता याच्याशी रिलेटेड एक MCQ आपण इथे बघूया. ओके, तर MCQ इज in glycolysis cycle fructose 1,6-bisphosphate is formed by the action of option A phosphofructokinase, option B hexokinase, option C phosphohexose isomerase, option D enolase. सांगा. ओके, first phosphofructokinase, yes, your answers, yes. NADH चा लॉंग फॉर्म. NADH is a reduced form of nicotinic adenine dinucleotide. NAD लक्षात घ्या, NAD चा reduced फॉर्म आहे NADH. NAD is nucleotide adenine dinucleotide. NAD काय, न्यूक्लियोटाइड adenine dinucleotide. ओके, न्यूक्लियोटाइड नाही, निकोटिनामाइड. हे निकोटिनामाइड आहे, निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड इज NAD आणि NAD चा रेड्यूस फॉर्म इज NADH. ओके, तर इथे याचा करेक्ट आन्सर इज ए, ऑप्शन ए करेक्ट. ओके, यस, ऑप्शन ए इज द फॉस्फोफ्रुक्टोकायनेज इज द करेक्ट आन्सर. स्टुडंट्स, इथे आपण बायोकेमिस्ट्री सुरू केलेलं आहे आणि बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण इथे ग्लायकोलिसिस सायकल कव्हर केलेली आहे. ओके, उद्याला आपण इथे TCA सायकल कव्हर करणार. उद्याचं लेक्चर खूप महत्त्वाचं आहे, TCA सायकलला मिस करू नका. ओके, TCA सायकल, क्रेप सायकल खूप महत्त्वाची आहे, ते आपण उद्याला कव्हर करूया. ओके, तर आज आपण इथे थांबूया आणि याच्याशी रिलेटेड जे काही MCQs आहेत ते तुम्हाला टेस्टमध्ये पण मिळतीलच आणि आपल्या बुकमध्ये पण सगळे MCQs आहेत, त्याची प्रॅक्टिस करा. तर आज आपण इथे थांबूया. लेट्स कंटिन्यू टुमॉरो. गुड डे. पण सर NADH फक्त लास्ट स्टेपमध्ये एकच फॉर्म झालं ना. NADH हे मध्ये NAD+ जिथे आलेलं होतं तिथे पण NADH फॉर्म होतोय. तुम्ही एकदा गो थ्रू करा, आरती एकदा तुम्ही गो थ्रू करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की NAD कुठे तयार होतोय. ठीक आहे, आणि एक लक्षात घ्या, एका ग्लुकोज पासून 2 पायरुवेट तयार होतात आहे, तर याचा अजून डिटेल्स आपण बघायला पाहिजे. ओके, तर तुम्ही इथे NAD+ एकच सांगताय. ठीक, ओके, तर एकदा गो थ्रू करा, तुमच्या लक्षात येईल की अजून कुठे NAD+ तयार होतोय ते. ठीक आहे, चालेल. तर इथे आपण थांबूया. लेट्स कंटिन्यू टुमॉरो.